सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता विमल ही प्रतिमा आत्याला चहा घेऊन येते, पण प्रतिमा आत्या तिच्या रूममध्ये नसते. तेव्हा आता विमल विचार करत म्हणते की कुठे गेल्या असतील प्रतिमा आत्या. तर आता विमल प्रतिमा आत्या असे म्हणत आता सगळीकडे प्रतिमा आत्याला शोधू लागते, पण आता कुठेच प्रतिमा दिसायला तयार नसते. तेव्हा आता विमलचा तो आवाज ऐकून घाईघाईने अस्मिता आणि रविराज हे विमलकडे येतात. तर पूर्णाई सुद्धा आता विमल समोर आलेली असते. पूर्णाई म्हणते की काय ग, काय झालं विमल. तेव्हा आता रविराज सुद्धा म्हणतो काय झालं विमल. तर विमल म्हणते की प्रतिमा आत्या त्यांच्या रूममध्ये नाहीये. ती ऐकून पूर्णाई आणि रविराजांना मोठा धक्का बसलेला असतो. विमल म्हणते की मला वाटलं त्या इथे असतील, पण त्या इथे सुद्धा नाहीये. तेव्हा आता धक्का बसलेला रविराज म्हणतो की मग ती कुठे गेली असेल. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की रविराजा, तुम्ही गार्डनमध्ये बघा बरं. आता पळत पळत प्रिया तिथे येते आणि विमलला म्हणते की विमलताई, माझी आई कुठे गेली आणि तू तिच्या खोलीत नीट बघितलं का. विमल म्हणते की हो हो, मी सगळीकडे बघितलंय. तर आता रडतच प्रिया म्हणते की कुठे गेली असेल माझी आई. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की संकट जर यायला लागली ना तर एका पाठीमागून एक लगेचच येतात. इकडे आता अर्जुन हा हॉस्पिटलमध्ये सायलीसमोर एरझऱ्या मारत असतो. पूर्णाई आता खाली बसलेली असताना रविराज आणि विमल तिथे येतात. रविराज म्हणतो की पूर्णाई, अगं मी गार्डनमध्ये बघितलं, गार्डनमध्ये सुद्धा प्रतिमा नाहीये. विमल म्हणते मी मागे बघितलं, तिथे सुद्धा नाहीये. ते ऐकून आता रडतच पूर्णाई म्हणते की काहीही करून रविराज प्रतिमाला शोधून आणा हो. तिकडे ती सायली हॉस्पिटलमध्ये आहे आणि इकडे प्रतिमा घरात नाहीये. मी हे सगळं कसं सहन करायचं असे म्हणत आता पूर्णाई रडू लागते. तेवढ्यात रविराजांना कल्पनाचा फोन येतो. रविराज फोन उचलत म्हणतात की बोला ना कल्पनाताई, सायली शुद्धीवर आली का. तर कल्पना म्हणते की नाही ना हो. त्यानंतर आता कल्पना म्हणते की भाऊजी पूर्णाई कशा आहेत हो, त्यांनी काही खाल्लं का. तेव्हा आता डोक्याला हात लावत रविराज म्हणतात की कल्पना वहिनी, इकडे एक वेगळाच प्रॉब्लेम झाला आहे. कल्पना म्हणते काय. तेव्हा आता रविराज म्हणतात की प्रतिमा घरात नाहीये. ते ऐकून आता कल्पनाला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता ते शब्द ऐकताच कल्पनाच्या हातातील मोबाईल ऑटोमॅटिक गळून खाली पडतो. तेव्हा चैतन्य आणि प्रताप ते बघून दोघेही पळत पळत कल्पनाकडे येतात. चैतन्य म्हणतो काय झालं आणि चैतन्य खाली पडलेला मोबाईल घेतो. तर प्रताप म्हणतो की काय झालं कल्पना, पूर्णाई तर ठीक आहे ना. तेव्हा आता कल्पनाने डोक्याला हात लावलेला असतो आणि तेवढ्यात कल्पना प्रतिमा गायब झाल्याचे सांगतात. सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता प्रिया ही पटकन दरवाजा बंद करून तिच्या रूममध्ये येते. तेवढ्यात आता प्रिया ही नागराजला कॉल करते. तेव्हा आता राग येऊन नागराज म्हणतो की कशाला फोन केलास प्रिया. आता सुभेदारांची दहीहंडी तर फोडून झालीच असेल, तेव्हा काय आता तू माती खाल्ली हे सांगायला फोन केलास का. तेव्हा आता प्रिया म्हणते की चुकलं माझं नाही तर तुमचं चुकलं असेल. प्रिया जे करते ना ते विचारपूर्वक करते. तेव्हा नागराज म्हणतो की गप्प बस आणि असं काय चोख काम केलंयस तू. नागराज म्हणतो की तुला एकदम छोटंसं आणि फालतुकडं काम सांगितलं होतं. सुभेदार घरात नसताना आणि प्रतिमा घरात असताना मला कॉल करायचा म्हणून. एवढं साधं काम तुला करता आलं नाही म्हणजे म्हणे तू चोख काम केलंय. मी त्याच्यापेक्षा उत्तम काम केलं असे म्हणत प्रिया म्हणते की प्रतिमा आता या क्षणाला घरात नाहीये आणि मी त्यापेक्षाही उत्तम परिस्थिती तयार केली. ती प्रतिमा आता बाहेर सिटी हॉस्पिटलच्या भटकते. तर आता फोन स्पीकरवर टाकत नागराज म्हणतो की मी फक्त प्रतिमाला एवढंच सांगितलं की ती सायली मारायला टेकली म्हणून, आणि लगेचच ते जळकं थोबाड घेऊन ती प्रतिमा त्या सायलीला शोधायला निघाली आणि तेही घरात कुणालाही न सांगता. प्रिया म्हणते की हाच गोल्डन चान्स आहे. आता बघू प्रतिमा अगोदर हॉस्पिटलमध्ये पोहोचते की तुमचा माणूस अगोदर प्रतिमाजवळ पोहोचतो. इकडे आता कल्पना, प्रताप आणि चैतन्यने डोक्याला हात लावलेला असतो. प्रताप म्हणतो की ही अशी कशी गायब झाली काय माहिती. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की त्यांनी सगळीकडे घरात प्रतिमा आत्याला शोधलं असेल का. तर रडतच कल्पना म्हणते की भाऊजींनी सगळीकडे शोधलं असेल ना, म्हणूनच तर त्यांना कळलं ना प्रतिमा आत्या गायब झाल्यात म्हणून.
इकडे आता विचार करत कल्पना म्हणते की मला वाटतंय की प्रतिमा आत्याला सायलीची आठवण आली असणार, कारण त्या सायलीमुळेच आपल्या घरात राहत आहेत ना. आणि सायलीचं आता घरात नाही म्हणून सायलीला शोधायला त्या घरातून बाहेर पडल्या असतील, असे आता कल्पना प्रताप आणि चैतन्याला सांगते. प्रताप म्हणतो की देवाच्या मनात काय आहे काय माहिती. इकडे आता पूर्णाई घरामध्ये रडत असते. रडतच पूर्णाई म्हणते की प्रतिमा घराच्या बाहेर देखील पडली नाही, मग प्रतिमा कुठे गेली असेल. तेव्हा आता रविराज पूर्णाईला समजावत म्हणतो की इथेच कुठेतरी असेल, तू काही काळजी करू नकोस. रडतच प्रिया म्हणते की माझं ना नशीबच खराब आहे. इतके दिवसांनी मला माझी आई भेटली, पण तरीसुद्धा माझ्या नशिबातच माझ्या आईचं सुख नव्हतं. इकडे आता अर्जुन मात्र सायली समोर असतो. प्रेमाने सायलीच्या हातावर हात ठेवत अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही माझ्यावरती नाराज आहात का? अर्जुन म्हणतो की तुम्ही माझ्याशी बोलत का नाहीये, एकदा तुम्ही माझ्याशी बोला ना. अर्जुन म्हणतो की जेव्हा तुम्हाला माझा राग आला होता तेव्हा तुम्ही कुसुमताईच्या घरी निघून गेल्या होत्या आणि तेव्हा तुम्ही माझ्यासोबत एकही शब्द बोलल्या नव्हत्या. तेव्हा माझं कशातच लक्ष लागत नव्हतं, मला जेवणसुद्धा जात नव्हतं आणि त्यावेळेस माझं जग थांबलं होतं. आणि आत्ता तुम्ही माझ्यासमोर असून देखील माझ्याकडे बघतसुद्धा नाही. फक्त तुम्ही एकदा अहो अशी मला हाक मारा, असे अर्जुन आता सायलीला बोलतो. तेवढ्यात रडत रडत कल्पना ही अर्जुन समोर येते. तर कल्पना रडत असलेली बघून अर्जुन म्हणतो की काय झालं मम्मा. तर आता रडतच कल्पना म्हणते की प्रतिमा घरामध्ये नाही येत आणि ती अशी कशी कुठे निघून गेली. ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो. कल्पना म्हणते कुणालाच माहिती नाही त्या कुठे निघून गेल्यात आणि मला तर खूप काळजी वाटते. तेवढ्यात आता ते ऐकून सायली ही धापा टाकू लागते. तर आता इकडे अर्जुन कल्पनाला म्हणतो की मम्मा तू काही काळजी करू नकोस, प्रतिमा आत्या तिथेच कुठेतरी असतील. अर्जुन म्हणतो की एखाद्या वेळेस त्या सायलीला शोधायला इकडे आल्या असतील. रडतच कल्पना म्हणते की अरे त्या इकडे कसं काय येतील, कारण त्यांना कोणी सांगितलेलंच नाहीये की सायली ॲडमिट आहे म्हणून. कल्पना म्हणते की अर्जुन, प्रतिमा त्या अनोळखी माणसाला खूप घाबरतात, त्यातच आज दहीहंडीची गर्दी असेल. त्या गर्दीमध्ये जर प्रतिमा आत्या कुठे हरवली तर आपण तिला कुठे शोधायचे, असं रडतच कल्पना आता अर्जुनला बोलते. तेव्हा आता कल्पनाला शांत करत अर्जुन म्हणतो की मी आत्ता सिनियरला कॉल करतो आणि रविराजला फोन करतो. तेव्हा आता रविराज म्हणतो की बोल ना अर्जुन. तर अर्जुन म्हणतो की आली का प्रतिमा आत्या घरात. तेव्हा आता रविराज म्हणतो की नाही रे अर्जुन अजून. रविराज म्हणतो की घरामध्ये शोधलं, घराबाहेर सगळीकडे शोधलं, पण प्रतिमा कुठेच नाहीये. तर आता इकडे रडतच पूर्णाई म्हणते की तुम्ही सगळीकडे तिला शोधलं नसेल, थांब मीच तिला शोधून आणते, आणि पूर्णाई जाऊ लागते. अर्जुन फोनमध्ये पूर्णाईची ती अवस्था ऐकतो. तेव्हा आता फोन ठेवत रविराज म्हणतो की अर्जुन मी तुला नंतर कॉल करतो आणि पूर्णाईला समजावू लागतो. रविराज म्हणतो की पूर्णाई मी पोलिसांना कळवतो. तेव्हा आता अस्मिता पूर्णाईला समजावते आणि म्हणते की काका करतोय ना आता पोलिसांना फोन, पूर्णाई तू आता इथेच बस. तर आता प्रिया घाबरतच म्हणते की घरातल्या गोष्टी पोलिसांपर्यंत कशाला न्यायच्या. अस्मिता म्हणते की हे सगळं आहे ना त्या सायलीमुळे होतंय. तेव्हा आता राग येऊन विमल म्हणते की अस्मिताई सायलीताई मुद्दामून नाही पडल्यात. तेव्हा आता अस्मिता म्हणते की तू मध्ये मध्ये बोलू नकोस. तेवढ्यात आता रविराज हा पोलिसांना फोन करून तिथे येतो. तर प्रिया म्हणते की बाबा काय झालं, घातलं का पोलिसांच्या कानावर. रविराज म्हणतो की घातलं, पण 24 तास अजून आपल्याला वाट बघावी लागेल, त्यानंतरच कंप्लेंट लॉन्च होईल, कारण 24 तास झाल्याशिवाय मिसिंग कंप्लेंट घेत नाही. तेवढ्यात प्रिया म्हणते की बरं झालं. अस्मिता म्हणते काय. तर प्रिया म्हणते बरं झालं तुम्ही पोलिसांच्या कानावर घालून ठेवलं ते. इकडे आता रविराज विचार करतो की प्रतिमा घरापासून जास्त लांब गेली नसेल आणि घराच्या बाहेर दहीहंडीची गर्दी आहे. तेव्हा ती अनोळखी लोकांना बघून घाबरेल आणि प्लॅनिंग होईल. तेव्हा मी लगेचच प्रतिमा त्याला बाहेर बघून येतो, असे रविराज पूर्णाईला सांगतो. आणि आता रविराज जाऊ लागतो. तेव्हा उठून उभा राहत पूर्णाई म्हणते की रविराज तिला घेऊनच या बरं का, तसं येऊ नका. आणि असे म्हणत असतानाच पूर्णाई बेशुद्ध सोप्यावरती पुन्हा खाली पडते. ते बघून आता अस्मिता मोठ्याने रविराजला हाक मारते. तर जात असलेले रविराज थांबतात आणि पुन्हा पळतच पूर्णाईकडे येतात. तेव्हा आता अस्मिता रविराज सगळेजण पूर्णाईला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात. इकडे आता प्रियाचे फोनवरचे ते बोलणे ऐकून नागराज आता महिपतला सांगतो. तर महिपत आता दारू पिलेला असतो. ताबडतोब आता महिपत त्याच्या माणसाला कॉल करतो आणि म्हणतो की त्या बाईचं तुम्ही थोबाड बघितलंय ना, जिथे कुठे ती बाई दिसेल ना लगेच तिचा कोथळा बाहेर काढायचा.
महिपत म्हणतो की आज दहीहंडीची भरपूर गर्दी असणार आहे, त्यामुळे कुणाचाच कुणाला पत्ता लागणार नाही, कळलं का तुम्हाला? तर आता महिपतचा माणूस म्हणतो ठीक आहे साहेब. तेव्हा आता महिपतचा माणूस म्हणतो की तिकडे जर काही गडबड झाली तर महिपत म्हणतो की तुझा साहेब इथे अजून जिवंत आहे पाक्या, तुला काही पण विचार सुचायला लागले, तू काही काळजी करू नकोस, तू फक्त माझं काम कर, बाकीचं मी बघून घेईल. महिपत म्हणतो की पाक्या, तुझ्या हातात हातभर सुरा आहे आणि तो सुरा जर तू प्रतिमावर चालवला नाही तर तुझ्या हातातला तोच सुरा मी माझ्या हातात घेऊन तुझ्यावर चालवेन. महिपत म्हणतो की लागा आता मग कामाला आणि तिला सिटी हॉस्पिटलच्या रस्त्यावरती शोधा. इकडे आता कल्पना आणि अर्जुनचे लक्ष सायलीकडे जाते, तर सायली आता धापा टाकू लागते. अर्जुन सायली समोर येत म्हणतो की मिसेस सायली, मी इथेच आहे. पळतच डॉक्टर डॉक्टर असे म्हणत कल्पना ही बाहेर जाते. इकडे आता अर्जुन सायलीच्या कपाळावर हात ठेवतो आणि म्हणतो की मिस सायली, तुम्ही काही काळजी करू नका. अर्जुन म्हणतो तुम्हाला प्रतिमा हत्याची आठवण येते का? तुम्ही काही काळजी करू नका, प्रतिमा हत्या सेफ असतील. अर्जुन म्हणतो की मी आहे, मी तिला शोधून आणील, मी तुम्हाला प्रॉमिस करतो. प्लीज तुम्ही शांत व्हा. ते ऐकताच आता सायली पुन्हा शांत होते. तेव्हा आता सायलीकडे बघत अर्जुन म्हणतो की या अवस्थेत सुद्धा मिसेस सायलींना त्यांच्यापेक्षा प्रतिमा हत्याची जास्त काळजी वाटते. रडतच आता कल्पना तिथे सायलीला बघते आणि अर्जुनला म्हणते की या दोघींचं नातं काही तरी जगावेगळंच आहे अर्जुन. तेव्हा आता कल्पना अर्जुनला म्हणते की अर्जुन, तू आता पटकन जा आणि प्रतिमाला शोध. इकडे आता प्रतिमा ही रस्त्याने जात असते आणि लोकांची खूप गर्दी असते. त्या गर्दीमधून आता सिटी हॉस्पिटलच्या दिशेने प्रतिमा येत असते. इकडे आता रविराज, प्रिया, अस्मिता सगळेजण पूर्णाईला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात आता रविराजांना प्रतापचा कॉल येतो. प्रताप म्हणतो की रविराज, अरे प्रतिमा सापडली का रे? तर रविराज म्हणतो की अरे नाही ना रे प्रताप. रविराज म्हणतो की प्रताप, तू काही काळजी करू नको, प्रतिमा नक्की सापडेल, आणि रविराज फोन ठेवतो. तेव्हा आता अस्मिता म्हणते की काका, तू डॅडला का नाही सांगितलं पूर्णा ही बेशुद्ध पडली म्हणून? तेव्हा आता रविराज म्हणतो की त्याला काय कमी टेन्शन आहे का? त्याला कशाला सांगायचं आणि त्याचं टेन्शन कशाला वाढवायचं अजून? आणि आता सगळेजण पुन्हा पूर्णाईला हलवू लागतात आणि म्हणतात की पूर्णाई, काय झालं तुला? उठ ना पूर्णाई. तेव्हा आता पूर्णाई परत शुद्धीवर येते, तर हळूच सगळेजण पूर्णाईला उठवतात आणि प्यायला पाणी देतात. डोळे झाकतच पूर्णाई आता रविराजला म्हणते की प्रतिमा सापडली का? रविराज म्हणतो की नाही अजून, पण अर्जुन गेलाय तिला शोधायला. ते ऐकताच प्रियाला मोठा धक्का बसतो आणि प्रिया विचार करते की या अर्जुनला कुणी जायचं सांगितलं होतं तिथेच हॉस्पिटलमध्ये सायलीसमोर गुपचूप बसायचं ना. आणि आता त्याला जर प्रतिमा खरंच सापडली तर, अशा विचाराने प्रिया घाबरली असते. तेव्हा आता प्रतिमा इकडे हात जोडतच म्हणते की अर्जुन गेला तर बरं झालं, देव पावला. पूर्णाई म्हणते की आता काय अर्जुन प्रतिमाला शोधल्याखेरीज राहणार नाही आणि तो शोधून काढेलच. ते ऐकून प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता महिपतचे ते 3 गुंड आता त्या रस्त्यावरती आलेले असतात. तेव्हा त्यातील एक गुंड त्या दोघांना म्हणतो की ही बाई इथेच कुठेतरी असेल, तू या बाजूला शोध आणि तू या बाजूला जा. तिचा फोटो आता त्या दोघांना तो माणूस दाखवतो आणि तो गुंड म्हणतो की डोक्यावर ओढणी असलेली ती बाई भेटली की लगेच मला सांगायचं. इकडे आता चैतन्य आणि अर्जुन पटकन दहीहंडीच्या गर्दीच्या त्या रस्त्यावर आलेले असतात. अर्जुन त्याचा मोबाईल आता लोकांना दाखवत, या बाईला तुम्ही कुठे बघितलं का असे सर्वांना विचारत असतो. तेव्हा आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, आपण दोघांनी एकाच दिशेने बघितलं तर काही फायदा होणार नाही, तेव्हा तू या बाजूने जा, मी या बाजूने बघतो. पटकन आता चैतन्य हा दुसऱ्या बाजूने तर अर्जुन हा दुसऱ्या बाजूने आता प्रतिमाला शोधू लागतो. इकडे हॉस्पिटलमध्ये प्रताप आणि कल्पना आता सायली समोर बसलेले असतात आणि इकडे आता त्याच गर्दीतून प्रतिमा ही सिटी हॉस्पिटलकडे जात असते. तर आता चैतन्य आणि अर्जुन लोकांना प्रतिमाचा फोटो दाखवून तिला शोधत असतात. आणि आता इकडे नागराज आणि महिपत दारू पीत बसलेले असतात. तर तेवढ्यात प्रिया आता नागराजच्या मोबाईलवर कॉल करते. फोन स्पीकरवर टाकत नागराज म्हणतो की बोल, काय अपडेट्स आहे? तेव्हा आता प्रिया म्हणते की अपडेट्स मी नाही तर तुम्ही आता मला द्यायचे, आणि तुमचा माणूस प्रतिमापर्यंत पोहोचला की नाही? नागराज म्हणतो की त्याची काळजी तू करू नकोस. तर प्रिया म्हणते की किती ॲटिट्यूड आहे हो तुम्हाला. इकडे प्रतिमा सापडत नाही म्हणून सगळे बॅनिंग झालेत आणि तुम्ही तिकडे मस्तपैकी गप्पा मारत बसलात. प्रिया म्हणते की त्या म्हातारीने चक्कर बिक्कर येऊन तर पार इकडे गोंधळ घातला, इकडे खूप मोठा इश्यू झालाय आणि आता तो अर्जुन प्रतिमाला शोधायला बाहेर पडलाय.
तर आता नागराज म्हणतो की वा वा. तेव्हा आता प्रिया म्हणते की तुम्हाला काही काळजी वाटत नाही का आणि टेन्शन येत नाही का. प्रिया म्हणते की अर्जुनला जर आपला प्लान कळला ना प्रतिमा तर बाजूलाच राहील, अगोदर तो आपला जीव घेईल. आणि आता इकडे नागराज हसतच महिपतला म्हणतो की ह्या प्रियाचे हातपाय तर आता भीतीने थरथरायला लागलेत. असे म्हणत दारू पिलेले नागराज आणि महिपत हसू लागतात. नागराज महिपतला म्हणतो की त्या प्रियाला वाटतंय की तो अर्जुन प्रतिमा समोर अवतरेल आणि त्या प्रतिमाला वाचवेल म्हणून. तेव्हा आता महिपत म्हणतो की या प्रियाचे आट्या ढिल्ल्या आहेत का. आणि मोठ्याने महिपत म्हणतो की ए बाई, माझे माणसं निघालेत आणि आता तो अर्जुन जरी आडवा आला ना, माझे माणसं काही मागे हटणार नाहीत. महिपत म्हणतो कळलं का तुला, आणि ठेव फोन. तेव्हा आता नाविलाजाने घाबरतच प्रिया ही फोन ठेवते. आणि आता इकडे रस्त्यावरती दहीहंडी लागलेली असते आणि सगळे गोपाला गोविंदा असे म्हणत आता सगळेजण दहीहंडीमध्ये नाचत असतात. तर आता इकडे अर्जुन प्रतिमाला शोधत असतो. तर आता अर्जुन प्रतिमाला कसे शोधणार, तर तिकडे सायलीला शुद्ध कशी येणार, अर्जुन आता प्रतिमाला वाचवणार का, तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी आणि महा एपिसोडच्या भाग 2साठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.